निघाला थोडं प्रायव्हेट काम करायला. अय्यो मित्रांनो सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठलो, आवरलं वाडीला जाण्यासाठी. सकाळी जायचं म्हणलं सुटून तिथून, तरी मला जाग लवकर चालते आज. तर सकाळी काहीतरी याद आलं माझ्या. तर कालचा एक ब्लॉग टाकलाय, म्हणजे पुण्यातील सर्वात शांत वातावरण, तुम्हाला खायला प्यायला प्रिय सर्व भेटल. ते ब्लॉग बघितला नसला जाऊन बघा, त्याला लाईक करा. ह्या व्हिडिओला लाईक नसलं लाईक करून घ्या. मला काहीतरी याद आलं तर मी ट्राय करतो. तर तुम्ही आहोत तर मी आहे, तुम्ही आहोत तुम्ही आहोत, तुम्ही नाही आहोत तर माझ्या ऑडियन्स नाही तर मी थोडीच आहे. तुम्ही सपोर्ट केलं तर माझं यूट्यूब चॅनल आहे आणि तुमच्याशी दुसरं आला तेच म्हणायचं होतं मला. निघूया आपण कॉलेजला. आज प्रॅक्टिकल आहे, काल कार्यक्रम झाला त्याची टेप बी दाखवतो तुम्हाला. मस्तपैकी हसू आलं तर बघायला भरपूर मजा येणार. तर चला म्हणजे आपण लवकरच बघा काही भाऊ बघत राहा. सध्या लेट होत आहे लई. तर कॉलेजला आलो, इथं बाहेर थांबलेत काही आमच्या कॅम्पच्या ग्रुप मधले बी. दिवेश बी इथं थांबलाय. दिवेश चालायचं नाही, इकडून बी काही यायला लागली. थंडी वाजते म्हणून थांबलेला म्हणतो येऊ त्याची. मला आज थंडी कमी वाजते तरी या कॅम्पला झालं जाऊन आल्यापासून तरी कमी झाली असं वाटते बरं काय. दुसरा काय मिनिंग करू नको बाबा. हे 2 पंटर बी आले आमच्याकडे इकडं. एवढी मान खाली करू नको, तुझं काही हे कर नाही झालं. चल टाइम तर 8 वाजताच आहे कॉलेज भरायचा. सगळे 8 वाजताच आली येतात. मग तुझ्यासाठी आल्या ना बाहेर. सध्या वर्गात शिकवाय चालू केलाय. लेक्चर चालू झालेला आहे. इकडे बघू शकता सगळ्या वया काढल्यात. अजून तेवढं कोण नाही आलं. तर लेक्चर संपले सर्व. प्रसादनं लय अभ्यास केला वाटते. लय ध्यान दिलं. सो हे अर्धायची प्रॅक्टिकलला. कसला फोटो फिटो काढत नाही मी. तर व्हिडिओ काढण्याच्या नंतर बॅग मध्ये पूर्ण आलो घेऊन जाते आणि लेकर सांगता येत नाही. चोरी कोण. तर सध्या कार्यक्रम होता आता वरी. हा तर कल्टी मारली म्हणजे नकोच होत होतं. काल बी कार्यक्रम झाला. आता छोटासा सीन तुम्हाला तिथून लई एक्साइटेड झालं. काल रोस्टिंग झाल्यावर झालं. तर आपण आता थोडस लॅब मध्ये बसू. तुम्हाला व्हिडिओ ट्रान्सफर करायचे ना. ह्याला तुम्ही ओळखतच असताना लय रडत होता. लॅपटॉप आणला आता कारण की माझे व्हिडिओ त्याला ट्रान्सफर मारायचे. कुणाला मार्क पडले आता मस्तपैकी लॅब मध्ये ह्याचे व्हिडिओ काही पाहत बसला होता. थोडं प्रोफेशनल टाईप नाही समजा, पण व्हिडिओ एडिटिंग मला सगळ्यात जास्त आवडली. मला जेवढी जमत नाही, म्हणजे आपल्याला तेवढा टाइमपासच नाही करायला टाइम एडिटिंगला. पण हे सर्वजण म्हणजे खास कर चांगली एडिटिंग करतो. थोडं कॅमेरा स्टेबिलायझेशन केलेस 1 नंबर बटन. तुम्ही ह्याचा व्हिडिओ बघितल्यास हसून एडिओ होता. एवढे पोरायची टवाळ काय काढलेले आहेत. नाव काय हा तर सुरेश शिंगटे. काय शिंगटे तो हे जो मला ते चॅनलचं नाव तुम्ही जाऊन सर्च करू शकता. लाईक करा, शेअर करा. त्याच्या चॅनलला आपल्या बी करा. इकडे तर सर्वजण आम्ही असं बसलो. हे फोटो काढतोय.
आपण बघत आहेत सध्या विदाऊट दाढीचं कसं दिसतंय यार. दाखव थांब तरी विदाऊट दाढीचं असं दिसतंय. तर आता थोडं बसलो माझा समजा आणि आता डायरेक्ट घरी जाऊ. आता सर्वजण तिकडे कार्यक्रम चालू होता पण जागा नसल्यामुळं मग आता आम्ही निघालो थोडं प्रायव्हेट काम करायला. नाही आता आम्ही चाललोय जरा टाइमपास करायला. तिथून डायरेक्ट घरी आलो. मला आता भूक लागली, आता लय झालं. डायरेक्ट घरी आलो. आता करू जेवण मस्त पैकी. काय आहे की जेवायला बघू. मस्त वांग्याची भाजी आहे. काय कारळाचा कुट्टा आणि शेंगदाण्याचं कुट्टे टाकून लय दिवस झालं खायला नाही. काय दिसत असं मला भाजी पण खायला नाही नंबर 1 लागते. तर आता जेवण झालं माझं. जेवण झालं नाही की पाणी भरावं लागलं. पाणी संपलं घरातलं. टाकी ती 2 लिटर दिले समत्या एक्सरसाइज म्हणून अलीकडे आहे ते पण. तर तुम्हाला खरं सांगतो मी की जेवण झालं म्हणजे पाणी भरलं. जसं की तुम्हाला पाणी भरायला सांगितलं होतं. त्याच्यानं झोपायचं म्हणलं की थोडा वेळ झोपायचं म्हणलं की लई टाइम झोपलो मी. 4:30 वाजले. आता टाइम नाही आपल्याकडे तरी मी सांगतो कारण फोनमध्ये पहिलेच बघितलंय मी. तर आता आपण काहीतरी करू. काय करू काम बघू. काही सध्या माझा व्हिडिओ पाहत आहे. तर तुम्ही आश्रमचा व्हिडिओ पाहिला नसला जाऊन बघू शकता. सपोर्ट करा आपल्या फॅमिलीला. बघतो मी सध्या तर काम चालू आहे इथं बाहेर. दुकान बिकान तयार होते काही. तुम्ही म्हणू नका असं का सांगालय. आपल्याच कामाचं आहे. ATM जवळ याद आहे ना. बघितला नसला व्हिडिओ तर जाऊन बघू शकता. येच दिवसभर घरी बसायचं म्हणलं एवढं सोपं नाही. समजा आमची काय करायचं दिवसभरात अवघड असते. समजून घेऊ शकता तुम्ही. नाही समजून घेतलं तर चालते. कमती समजून घ्यायचा विषय नसतो. यो विषय असतो. यो करायचा असते. तर आता यो करू. तर आता हे व्हिडिओ पाहता मला म्हणत होते जरा ते त्रिवेणीच्या आश्रमचा व्हिडिओ टाकला ना आम्ही. तुम्ही पाहिला असला तर त्याच्यात मी म्हणजे नेमकं आहे कुठं सांगितलं नाही. न सांगायचं कारण माझं एक होतं की ज्याला जायचं असेल ना तो कसंही जाईल. तर त्रिवेणी आश्रम मी एवढं म्हणतो सांगितलेलं आहे. मरकळमध्ये आहे ते बी सांगितलेलं आहे. जर सांगितलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये बी सांगितले बघा. त्रिवेणी आश्रम मरकळ पुण्यात आहे म्हणून. तुम्हाला जायचं असलं तर जाऊ शकता. आता बी सांगितलं तुम्हाला. शिरूर नाही तालुका कोणता येतं एवढं माहित नाही आपल्याला. मरकळमध्ये पुण्यामध्ये मरकळमध्ये जायचं. तिथून तुम्हाला त्रिवेणी आश्रम कोणी सांगेल द आर्ट ऑफ लिव्हिंग असं म्हणलं तरी चालेल. कारण की त्याचं तेच नाव आहे ते ओरिजिनल. आणि त्रिवेणी आश्रम म्हणतात सर्व. तिथं बाहेर बी लावलेलं आहे. आपल्याला चॅनल सपोर्ट आलेला आहे व्हिडिओला. तुम्ही सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब. तर आता घरी जातो. यो आमचा छोटासा सबस्क्रायबर समजा म्हणजेच आपला प्रसादचा भाऊ. यो लय बोलतोय बरं का. लक्षात ठेवा. छोटा फटाका बडा धमाका आहे. प्रसादचा भाऊ म्हणजेच दिसतो लय शांत. जसा प्रसाद वर्गात सर्वात शांत आहे पण त्याचा भाऊ सर्वात आगाव आहे. आधी तुम्ही पुढे जाऊन मीटअप करू शकता. तुम्हाला तो सांगन कसं बोलायचं असते. बोल. व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. काय करतो बोट दाखवतो भाडू. अंडे खा. अंडे बोचर प्युअर बोचरा दिसतास तू. तर हे प्रसादचा भाऊ जसं तुम्ही बघितलं तर तो त्याच्यावर आगाव कोणी नाही. तुम्हाला लई सजेशन देतो असं कर तसं कर. जेवढं म्हणतात ना जेवढं बोलणं सिंपल आहे तेवढं करणं सिंपल नाही. तरी आज शॉर्ट व्हिडिओ बनवलाय मी. जास्त आपल्या 7 दिवसाचे कंटिन्यू मी टाकणार आहे. 7 दिवस विचार करावं. इंस्टाग्रामवर बी टाकावर येईल. तुम्हाला काय वाटते सांगू शकता मला कमेंट बॉक्समध्ये. बघू आता विचार करतो काय होतंय. अल्ट्रा स्टेबलायझेशन ताई बाहेर बसलेली असते 12 महिने. काम चालू आहेत का तुमचे. काय झालं. शाळेत नाल नाही की भूक लागली का. हे इकडे लगेच खेळायला लागले. खेळता हिला इकडे आणलं आहे ना. हे आई म्हणत होती मला चिरताची येत नाही. चिरणं एवढं अवघड असते का पपई.
हा ते तिथून तिथून हा लावून घ्यायची अंग तुला खेळ पळून अय्यो या खायला लय छान आहे. नाही कचरा काय टाकू ते काय इथं घे ना सर अलीकडे हे टाकू ते मोठं घे. ते नाही मोठं. पपई कापून झाली ह्याच्यातल्या बिया आणि आता मी कापली मला जसं दाखिलं दर घे तू हा सगळंच घेऊ नको खायला घे एक एक घे एक घे हा कर नको लवकर घे चल खायला कवा खायचंय दर तर आता मी खाऊन बघतो कसं लागत आहे ठीक आहे लई गोड नाही मला खायचे लागायचे पण तर आता पपई खाऊन झाली थोडा बसलो तर आता निघूया घरी टाइम जास्त नको व्हायला तर मी आता घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आई पहिले जेवण करायला लागली होती म्हणजे भाकरी चालू होते समजा मी आल्याच्या नंतर लगेच जेवाय बसली मला भूक नव्हती मग थोडं लेट करावं मला जेवण आता मी जेवण करून घेतो तो व्हिडिओ एडिट करत होतो नंतर थोडासा एडिट करून घ्यावं एक साथ करायचं म्हणलं की थोडं जास्तीच बोर व्हायला लागतं म्हणजे एडिट करताना तेवढं बोर होत नाही पण ते संध्याकाळ टाइम जास्त होतो म्हणून मला आता एडिट करून घ्यावं काय केलेलं असं मस्तपैकी गाड्याला यायला जायला बघायचं सुकूनच आलं काय दुसरं काही समजू नका फक्त तर आता जेवण करून घेतलं थोडीशी चपाती थोडीशी भाकर थोडंसं दूध खाली समजा भाकर मला असं खावं वाटत नाही भाजीसोबत तर खाऊच वाटत नाही दुधासोबत ती भाजीची भाकर खायला मजा येते तर हे आज कसं असतं तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका शेअर नाही केलं तरी चालेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या एका नवीन vlog मध्ये.